नमस्कार प्रेक्षक, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. ज्ञानराधा मल्टीस्टेट आणि त्यांचे मालक अर्चना कुटे आणि सुरेश कुटे ते 2-4 दिवसाला येतात, हात जोडतात. मात्र त्या हात जोडण्यापेक्षा आणि त्यांच्या बोलण्यापेक्षा, त्या सगळ्या वागणुकीपेक्षा ते उलट वागतात असं वाटायला लागतं आहे. मागच्या 4 दिवसांपूर्वी म्हणजेच जवळजवळ 12 मेला त्यांची जी बैठक झाली, त्या बैठकीमध्ये जे शिष्टमंडळ त्यांना समजतात किंवा मग जे स्वतःला सामाजिक लढा आणि सर्वसामान्यांचा लढा म्हणून पुढे जातात, उपोषणाला बसतात, ते सचिन उबाळेसुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्या फेसबुक पेजवरून एक लाईव्ह त्या ठिकाणी करण्यात आलं होतं. सुरेश कुटेंनी फार इंग्लिशमधले मुद्दे सांगून जवळजवळ तास-दीड तास त्या ठिकाणी उपस्थित लोकांना भाषण झाडलं. तिथं काहीही लोकांना कळलं नाही की ह्यांनी नेमकं काय केलं आहे. आता फॉरेन फंड आहेत आणि ती कोणते फॉरेन फंड यांना कशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट करणार आहेत, कशा प्रकारची यांना ते मदत करणार आहेत, ते काहीही सांगत नाहीत. होल्ड्स पडलेले आहेत, वेंडर आहेत, ते काय त्यांचे इंग्लिशमधले शब्द असतात ते कोणाला काहीही कळत नाहीत. आणि ते कागदपत्र जेव्हा आहे ते तर ह्यांना सांगतात ते शिष्टमंडळ, ते कोण त्यांचं शिष्टमंडळ आहे त्या शिष्टमंडळांना सांगतात. त्या व्हिडिओच्या दरम्यान, त्या बैठकीच्या दरम्यान मादळमोहीचे डॉक्टर आहेत, डॉक्टर हारकुट, त्यांनी प्रश्न उपस्थित केला. या सगळ्या गोष्टीवर बोलत असताना त्यांनी असं म्हटलं की तुम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून आम्हाला हेच सांगताय की हा प्रॉब्लेम, तो प्रॉब्लेम, तुम्ही नेमके पैसे कधी देणार आहात, असा त्यांनी सवाल त्या ठिकाणी उपस्थित केला. त्यांचा एक डॉन उठून आला, सुरेश कुटेंचा, आणि सदरील डॉक्टरला दाबदडप केली. त्यांना जे आहे ते त्यांची हातापायी त्या ठिकाणी तिथं झाली. या दरम्यानच्या काळामध्ये ऑडिओ क्लिप 2 मिनिटांची मला डॉक्टरांनी पाठवली. त्याच्यानंतर त्या ठिकाणी जवळजवळ 40 मिनिटांचं एक लाईव्ह सचिन उबाळेंच्या फेसबुक अकाउंटवरून होतं. ते फेसबुक अकाउंटवरून लाईव्ह करत होता कोण माणूस आहे माहीत नाही. सचिन उबाळे, सुरेश कुटे, अर्चना कुटे आणि अनेक सारी मंडळी जी आहे ते त्यांच्या तिथं मंचावर बसलेली होती. लाईव्ह सुरू होतं. सचिन उबाळेंच्या बाजूला सुरेश कुटे उभा राहून बोलत होते, त्यांच्या बाजूला अर्चना कुटे बसलेल्या होत्या आणि सचिन उबाळेंच्या फेसबुक वॉलवरून जे आहे ते लाईव्ह होतं. या सगळ्या गोंधळाचं व्हिडिओ चित्रीकरण करायला हवं होतं. मात्र तिकडं गोंधळ, त्या स्क्रीनमधून गेलेला डॉन दिसतो, चष्म्यावाला कोणीतरी माणूस आहे कुटेंचा फार जवळचा, आणि तो तिकडं गेला आणि त्यांना दमदाटी केली, त्यांच्या शरीराला इजा झाली असं त्यांनी मला फोनवरून सांगितलं. आता तो माणूस तिकडं त्यांना काहीतरी दाबदडप करण्यासाठी गेलेला आहे. लाईव्ह करणारा माणसाने तिकडे त्याला दाखवलं पाहिजे होतं. मात्र लाईव्ह करणारा माणूस जाणीवपूर्वक तिथंच कॅमेरा धरून ठेवला. सचिन उबाळे तिकडून चुटकी वाजून थांबत होते, ओ डॉक्टर, ओ डॉक्टर, आणि ते सगळं थांबवलं. नंतर सचिन उबाळेंनी ते लाईव्ह त्या ठिकाणी त्याला थांबवायला लागलं. व्हिडिओ तिकडे चित्रित केला नाही की तिकडे नेमका काय गोंधळ चाललाय, तिकडे त्यांना हाणमार केली जाते का, बोललं जातंय का, कशी दाबदडप केली जाते, ते कॅमेरा तसंच इकडं असं त्याचं पॅन करायला हवा होता आणि तिकडं त्याला दाखवायला पाहिजे होतं की तो नेमका माणूस तिथं त्या ठिकाणी काय करायला गेलेला आहे. म्हणजे सचिन उबाळे, सुरेश कुटे, अर्चना कुटे या सगळ्या लोकांचं हे ठरवून चाललेलं आहे का, असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतो. सचिन उबाळेंच्या फेसबुक अकाउंटवरून हे लाईव्ह होतं. जर तुम्ही सामान्यांसाठी लढा लढताय तर त्या ठिकाणी नेमका काय गोंधळ सुरू आहे तो तुम्ही लाईव्हमध्ये का नाही दाखवला. तिकडे तुम्ही कॅमेऱ्याचा फोकस असाच आहे, तो व्हिडिओ तुम्ही एकदा बघून घ्या की त्याच्यामध्ये कसं चाललेलं आहे. तो माणूस उठून गेलेला दिसला आहे आपल्याला, सुरेश कुटेंना त्यांनी प्रश्न विचारलेला आहे, मात्र कॅमेऱ्याचा फोकस जो आहे तो समोर आहे. मागे गोंधळ चाललेला आहे. लाईव्ह कशासाठी होतं की काय नेमकं कोण बोलतं, काय गोंधळ होतो, काय चर्चा होते, यावर लाईव्ह होतं ना. मग गोंधळ झालेला का नाही दाखवला, तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या. स्वतः बीडमध्ये होतो, माझी प्रत्येक प्लांटला व्हिजिट झाली, प्रत्येक प्लांटच्या प्लांट हेड बरोबर माझी फिजिकल मीटिंग झाली. मी प्लांटला व्हिजिट करून सगळ्या गोष्टी त्यांना गाईडलाईन दिली आणि त्या पद्धतीने येणाऱ्या काही दिवसामध्ये प्लांट चालू होणार आहेत. तुम्हाला वेळ मिळणार नाही, कमी मॅन पॉवर मध्ये तुम्हाला प्लांट रन करून, कारण मला पुढचे जे प्रोजेक्शन्स मी दिलेले आहेत HSBCला, त्या प्रोजेक्शनवर मला काम करायचे. कारण त्याच्यानंतर 8 दिवसामध्ये त्यांची टीम आपल्या प्लांटला नासेटला व्हिजिट करायला येणार आहे. याच्या सगळ्या गाईडलाईन दिल्या आहेत आणि त्या गाईडलाईनना आपल्या कुठे कुठे सगळ्या प्लांटचं काम चालू झालेलं आहे, टोटल काम चालू झालेलं आहे. जसं तुम्हाला तुमचे डिपॉझिटरचे पैसे द्यायला चालू होतील तसं कुठे कुठे सगळे प्लांट रन व्हायला चालू होतील. सेम डेला सेम मिनिटामध्ये, त्यात 1 मिनिटही वेळ लागणार. कारण याचं नियोजन, याचं मोड ऑफ ऍक्शन आपण तशाच पद्धतीने घेतलेली आहे की ज्या पद्धतीने आम्ही तुम्हाला गाईडलाईन दिलेल्या आहेत, ज्या पद्धतीने आम्ही शिष्टमंडळाला गाईडलाईन दिल्या आहेत, जे शिष्टमंडळ प्रशासनाबरोबर राहून काम करतंय, जे शिष्टमंडळ आणि प्रशासनानं जो तुमच्यासाठी आम्हाला वेळ दिला, हे खूप मोठा वेळ, ज्याच्यामुळे आज आम्ही पॉझिटिव्हली काम करू शकलो.
आणि तुमच्यापर्यंत तुमचे फंड आणू शकलो. याच्यामध्ये दोन भाग आहेत. एक आमची रिकव्हरी आहे. आजपर्यंत आम्ही रिकव्हरीला जे मोठे लोन्स आहेत त्याच्यापर्यंत आम्ही आमची टीम पाठवली, त्यांनी रिस्पॉन्स द्यायला चालू केलेला नाही. मी त्यांना या माध्यमातून सांगतो, जर डिपॉझिटरला शेवटच्या दिवसापर्यंत जर आम्ही व्याज देणार असो तर शेवटच्या दिवसापर्यंत लोनवाल्याला व्याज देणारा द्यावाच लागेल आणि 100% द्यावं लागेल. त्यात 1 रुपया कमी घेणार नाही, 1 रुपया कमी घेणार नाही. इथं डॉक्टर साहेब, इथं शिष्टमंडळ बसलेलं आहे. लग्न मोडल्या परवा दिवशी नाही मालच्या पैशाबद्दल बोला, बाकी बोलू नका आम्हाला. नाही मालच्या पैशाबद्दल बोला, बाकी बोलू नका आम्हाला. नाही मालच्या पैशाबद्दल बोला, बाकी बोलू नका आम्हाला. भाकर करता नाही पाहिजे डॉक्टर साहेब, तुम्हाला माहित नाही आमच्यावर काय देता येईल. 1 रुपया कमी घेणार. इथं डॉक्टर साहेब, इथं शिष्टमंडळ बसलेलं आहे. नाही मालच्या पैशाबद्दल बोला, एक मिनिट डॉक्टर साहेब खाली बसा. टाइम घेऊ तेवढा डॉक्टर साहेब. नाही डॉक्टर साहेब एक मिनिट इकडे लाईव्ह मध्ये पैसे द्यायला होता, आपण ते सांगायला होता, प्रोसेस सांगावं लागेल. तर या सगळ्या प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी घडल्या, मात्र कुठल्याही प्रकारचा व्हिडिओ त्या ठिकाणी व्हायरल झालेला नाही. एक क्लिप मला त्या डॉक्टरांनी पाठवली, कोणीतरी त्यांना पाठवली. सुरेश कुटेंनी आणि त्यांच्या टीमने, त्यांच्या बाउन्सरनी, त्यांच्या लोकांच्या सगळ्या ग्रुपनं जे आहे ते व्हिडिओ कोणालाही काढू दिलेला नाही, कोणालाही अपलोड करू दिलेला नाही. सचिन उबाळेंच्या पेजवरून लाईव्ह होतं ते सुद्धा त्या ठिकाणी कॅमेरा फिरू दिलेला नाही आणि पाहिला नाही. नंतर शेवटी सचिन उबाळेने ते लाईव्ह बंद केलं. या सगळ्या गोष्टी आहेत. सचिन उबाळे स्वतः म्हणतात की लढा सर्वसामान्यांसाठी आहे, मात्र या सगळ्या गोष्टी फार ठरवून आहेत का? सचिन उबाळे फ्रंटला आहेत. त्यापेक्षा वेगळी आणखी एक गोष्ट चालू केली जाते की सुरेश कुटे हे काही टक्केवारी घेऊन काही लोकांचे पैसे देतात. मुळामध्ये आणखी काही गोष्टी त्या ठिकाणी बाहेर येणार आहेत. या सगळ्या गोष्टींची प्राथमिक माहिती मला आहे. ओरिजिनल माहिती आणि पुराव्याची माहिती गोळा करणं सुरू आहे. सुरेश कुटेंनी बँक बंद झाल्यानंतर नेमके कोणाकोणाला पैसे दिलेत, कोणत्या कोणत्या मोठ्या लिडरला पैसे दिलेत, या सगळ्या गोष्टींची माहिती गोळा करणं सुरू आहे. मराठी महाराष्ट्र या सगळ्या गोष्टींना पुढे आणल्याशिवाय राहणार नाही आणि जे कोणी शिष्टमंडळ आहेत आणि लढा सामान्यासाठी लढणारे आहेत या लोकांवर 100% संशय आहे. हे जरी म्हणत असले की आम्ही लढा सर्वसामान्यांसाठी लढतोय, मात्र यांच्या वागणुकीमध्ये काही ना काहीतरी काळा बाजार आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी मराठी महाराष्ट्र समोर पडद्यावर आणल्याशिवाय राहणार नाही. या सगळ्या गोष्टींचा पर्दाफाश आणि सुरेश कुटेंचा आणि जे कोणी मध्ये असतील ते लोक त्यांचा बोरखा फाडल्याशिवाय राहणार नाही. आणि माझं ग्राहकांना आवाहन आहे, तुमच्या काय अडीअडचणी असतील, तुमचे कोणाचे काय प्रॉब्लेम्स असतील, मराठी महाराष्ट्राला सांगा. तुमच्या दारापर्यंत मराठी महाराष्ट्र येऊन तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या व्यथा जाणून घेण्यासाठी सज्ज आहे. खाली स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, त्या नंबरवर मला फोन करा. तुमच्या काय अडचणी आहेत, तुम्हाला जर या सगळ्या गोष्टींबद्दल जर काही माहिती असेल, सुरेश कुटेंच्या माध्यमातून, कुटे ग्रुपच्या माध्यमातून कोणाला जर काही टक्केवारी घेऊन पैसे दिले जात असतील, त्याबद्दल तुम्हाला काही माहिती असेल, तुमची माहिती गुपित ठेवली जाईल. तुम्ही मला ती माहिती माझ्यापर्यंत पोहोचवा. या सगळ्या गोष्टींचं मी तुम्हाला आवाहन करतोय.
आणि त्या आव्हानाला तुम्ही साथ द्याल अशी मी आशा बाळगतो आहे. धन्यवाद.